फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आरोग्यदायी एनर्जी बूस्टर प्रोटीन बार. प्रोटीन बार म्हणा, एनर्जी बार म्हणा, की जे मुलांना अतिशय आवडतात आणि ते जर घरी बनवले तर स्वस्त तर पडतातच पडतात. पण आरोग्याच्या दृष्टीने, स्वच्छतेच्या दृष्टीने, हायजीनच्या दृष्टीने हा प्रोटीन बार करायला अतिशय सोपा आहे आणि मुलांसाठी तर आवडता आहे. तर चला, तर मग आपण रेसिपीकडे वळूया. मी रेखा आळंदकर. रेखाच कुक हाऊसमध्ये सगळ्यांचं स्वागत. आता हा एनर्जी बार बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम घेत आहोत खजूर. मी 8 ते 10 खजूर घेतलेत, बिया वगैरे काढून घेतल्यात आणि 1 तास गरम पाण्यामध्ये भिजू घातले आहेत आपण. आणि मग छानपैकी मऊ झाले, 1 तासात होतातच. तर मिक्सरमधनं एक छान स्मूथ पेस्ट त्याची करून घ्यायची आहे. आता या खजुराची स्मूथ पेस्ट करायची आपण बाजूला ठेवूया. कारण की इथे आपण या प्रोटीन बारमध्ये आपण गूळ, साखर काहीही घालणार नाही आहे. त्यामुळे डायबिटीसवाल्यांनासुद्धा हे चालू शकतात. तर बदाम, अक्रोड, काजू, इथे मी अंजीरचे पण तुकडे घेतलेले आहेत, की जे बद्धकोष्ठतेसाठी फार उपयुक्त आहेत. तर असे जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील, अगदी अमुकच ड्रायफ्रूट्स पाहिजे असं काहीही नाही. जे तुमच्याकडे असतील तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर असे हे ड्रायफ्रूट्स आपण थोडेसे क्रंची, थोडेसे छान एरोमा असा मस्त सुटलेला, अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी रोस्ट करून घ्यायचे आहेत. मंद आचेवर हे सगळे रोस्ट करायचे आहेत. आपली जो फ्लेम आहे ते जास्त मोठी करायची नाही आहे. थोडेसे क्रंची झाले की आपण बाजूला काढून ठेवूया. मस्त वास छान सुटतो आणि क्रंचीपणा त्याच्यामध्ये येतो. तर इथे आपण नुसतेच भाजून घेतलेत. आता हे आपण पुन्हा आणखीन काय घेतो आहे, तर इथे काही भोपळ्याच्या बिया आहेत, काही सूर्यफुलाच्या बिया आहेत. थोड्याशा 1 चमचाभर, प्रमाण असं अजिबात निश्चित नाही आहे. तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही जे तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. मगजबी मी घेतलेली 1 चमचा. इथे मी तीळ आणि जवस घेतले आहेत आणि हे आहे चिया सीड. चिया सीडसुद्धा आपल्या आरोग्यासाठी अतिशय, याच्यात ओमेगा 3 असल्याने, अँटीऑक्सिडंट असल्याने हे खूप छान आहे चिया सीड. तर याचा पण आपण वापर करू शकता. पण ऐच्छिक आहे. तुम्हाला टाकावंसं वाटत असेल तर टाका, अन्यथा तुम्ही स्किप करू शकता. हे सुद्धा मंद आचेवर भाजून घ्यायचे. आता तुम्ही म्हणणार, हे एकत्रच का नाही भाजले काजू बरोबर वगैरे? तर ते जे मोठे मोठे असतात त्यामुळे त्यांना भाजायला वेळ लागतो आणि ह्या बिया वगैरे जरा चटकीने भाजून जातात. म्हणून मी थोडेसे हे ड्रायफ्रूट्स, ते मोठे काजू वगैरे आधी भाजून घेतलेत आणि हे बियाचं प्रमाण घेऊन हे नंतर भाजलेत. हे सगळं आपण एकत्रित करणार आहोत. आता आणखी याच्यामध्ये तुम्ही ओट्स टाकू शकता. आता ओट्स जर नसतील तर इथे मी पोहे घेतले आहेत. 1 मोठं टेबलस्पून मी पोहे घेतलेत. प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, कमी जास्त काहीही चालतं. आणि असे थोडेसे कुरकुरीत छान असे झाले की मंद आचेवर असे भाजायचे. कुरकुरीत झाले की मिक्सरमधनं आपण त्याचं पीठ करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे मिक्सरमध्ये आपण पीठ करत आहोत. याच्याने काय होतं, त्या प्रोटीन बारला एक बाइंडिंग येतं आणि हे पचायला हलके असतात, त्यामुळे आपण टाकतो. याच्याऐवजी तुम्ही ओट्स पण बरेच जण टाकतात. हे सगळं मिश्रण काढून आपण थोडंसं गार करायला ठेवूया. आणि तोपर्यंत आता आपल्याला काय करायचं, इथे मी फक्त 1 छोटा चमचा तूप टाकलं या पॅनमध्ये. आणि आपण जी पेस्ट केली होती, कशाची? तर खजुराची. ही जी आपण खजुराची डेट्सची जी पेस्ट केली होती, तर ती पेस्ट आपल्याला या तुपामध्ये टाकून छानपैकी हलवून घ्यायची आहे. थोडीशी दाटसर झाली पाहिजे, म्हणजे याला बाइंडिंग छान येईल. अशी छान मंद आचेवर, अजिबात आच मोठी करायची नाही आहे. मंद आचेवर हे छान असं हळूहळू हळूहळू हलवत राहायचे. तुम्हाला बुडबुडे दिसू लागतात. तुम्ही जर जर पाहिलं तर बघा, तुम्ही शिजत आलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. छानपैकी शिजले आणि याच्यामध्येच आपण हे सगळे, आपण जे ड्रायफ्रूट्स, पोहे वगैरे जे भाजून घेतले होते, हे सगळं याच्यामध्ये टाकायचं. करायला तर काहीच मेहनत लागत नाही आहे, पटकन होतात. मुलांना तर आवडतंच हे. तर त्यामुळे मुलांना या थंडीच्या दिवसात देणं, सकाळी सकाळी दुसरं काही खाऊ द्यायच्या ऐवजी तुम्ही हा जर प्रोटीन बार दिला तर खूप छान होतं. आता इथे काय केले आपण, ते मिश्रण गार होईपर्यंत 1 ट्रे घेतला आहे, तुम्ही ताटलीत पण घेऊ शकता. आणि तूप लावून ग्रीस केले मी त्या बटर पेपरला आणि याच्यावर आपले जे मिश्रण झाले घट्ट, हे आपण याच्यात थापून घेणार आहोत.
तुम्ही डिशमध्ये थापून घ्या, ताटलीत थापून घ्या, कशात पण घ्या. तर इथे मी बटर पेपरवर छानपैकी असं हे बघा असं एकसारखं एक मिश्रण आपण सेट करून घेऊया. इतकं छान लागतं ना फ्रेंड्स, खूप छान लागतं हे, आणि हेल्दी तर आहेच आहे. हे असं छान सेट केलं की अर्धा तास, जास्तसुद्धा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागत नाही. तुम्ही फॅनखाली ठेवलं तरीसुद्धा चालेल. एक अर्धा तास मी हे फ्रीजमध्ये ठेवते आणि अर्धा तासाने हे बघा हे काढलेलं आहे. आणि हळू हे बघा आता मी हे काढले. आता हा बटर पेपर आपण काढून टाकणार आहोत. छानपैकी असं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे घट्ट झालेलं आहे ते, आणि त्याच्या वड्या पडू शकता. तुम्ही बारच्या स्वरूपात करा किंवा छोटे छोटे आपण क्यूब जरी केले, त्याचे चौकोनी चौकोनी तुकडे जरी केले आणि मुलाने छोटा छोटा तुकडा जरी दिला तरीसुद्धा चालू शकतं. तर असे हे आपण तुकडे करून घ्यायचे. छानपैकी सेट झालेले आहे हे. झाले आपले मस्त प्रोटीन बार, एनर्जी बूस्टर, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे जे ड्रायफ्रूट्स आपल्याला लागतात. तर नुसते हे ड्रायफ्रूट्स खाण्यापेक्षा हे अशा प्रकारात म्हणजे सगळंच खजूर, काजू, बदाम सगळंच आपल्या पोटात जातं. तर असे तुम्ही बार करा. आणि फ्रेंड्स, तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.